झाली का लगे तयारी? आणि हे काय घातलं गळ्यात मोत्याचं? अगं हे नेकलेस आहे ना का? माळाने ही मोत्याची काय घातलं म्हणे? बापा रे, ते माळांगी एवढं काय घालायला लागते? आणि हे काय घातलं? चांगली साडी गिडी घालायची असती, चांगली वाटली ती साडी नाही तर ड्रेस. हे पॅन्ट शर्ट घालले का तिथं? लोक नाव ठेवतील ना. खेड्यात चाललं ना आपण, खेड्यातले लोक पहिलेच नाव ठेवत असतात. ते का मुंबई पुणे आहे का, शहर आहे का ते कोणी कोणाला नाव नाही ठेवीन? काही करता काही साडी घाला. खरंच आहे म्हणता. ते काय घातलं व? हा, पोरी सोईवानी. बुजुर्ग म्हणजे बुजुर्ग नाही म्हणा, आपण तरी मोठी नजर आहेस ना तू. चांगलं नाही लागत ते. साडी गिडी घाल बाई चांगली साजरी. नाही गो बाई मम्मी, मी ती बिलकुल साडी घालत नाही. दी घालायला तर घालू दे दिला, कारण किती उकडतंय मला, किती गरमी होत आहे. आणि मला गरमीमध्ये साडी घाल म्हणे. मी नाही घालत बरं बाई साडी. हो, मी पण नाही घालत. आणि का ग प्रियंका, आम्हाला एवढं ज्ञान शिकवून राहिली तू. ज्ञान सांगे लोकाले शंभूड आपल्या नाकाले. तर तू घाल ना साडी. तू सून आहेस ना म्हटलं. तुला शक्य काय ड्रेसवर येणं? ताई, मी घालू शकतो ड्रेस. माझं माहेर आहे ती. छायाताईचं माहेर काय, माझं माहेर काय. मी पोरगी आहे तिची. मी ड्रेसवरही गेली तर चालतं, पण तुम्ही पाहुणे आहा ना, म्हणून म्हटलं मी तुम्हाला. अच्छा हो का? मग राहू दे. मग तू घालत नाही, आम्हाला पण नको घालायला लावू. विनाकारण त्रास नको देऊ आम्हाला. ए चल ग मम्मी, चल ना मग. काय उन्हात चलते का मग ऊन अंगावर घेत? हो चल. आणि का व पोरी पोरी कुठे गेल्या? अगं मम्मी, आम्ही ठेवायला गाडी आणली त्या मित्राची, तर गाडीत जाऊन बसल्या पोरी. असं काय? बरं आहे मग. चला मग. तू येत नाहीस मग? तुला म्हणून राहिली चालव आता घरी एकटी राहायचं काय? नाही ना, काही प्रॉब्लेम नाही ना आई. जा ना तुम्ही, मी सांभाळते ना सर्व. मी स्वयंपाक करते, सर्वांना जेव पण घालते. तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका इकडचं. बिंदास जा तुम्ही. बरं नाही बाई, स्वयंपाक कर जाऊ गोपालचा ते सासऱ्याचा. आणि जेवतो तू बी. चाल मग येतो आम्ही. हो या. अरे चला ना. तो ड्रायव्हर घाई करून राहिला. चला ना. हो चाल व प्रियंका. पोरी बसला ना रे गाडीत? फोन केला होता काय? पहिले फोन करून दे ना छायाने. कसं कधी तयारीत राहते मग. एकदम गेलं म्हणजे कोणाच्या घरी बरं नाही लागत. फोन करून दे. झाली मी एक गोष्ट छायासोबत सांगितलं मी तिला निघतो म्हणून. चला आता. बरं चाल मग. चला हो पोरी हो. काय देवरांनीची काय प्लॅनिंग वगैरे आहे का? किशोर भाऊ येणार आहेत का बाबा घरी? आम्हाला सगळ्यांना पाठवून दिलं, किशोर भाऊला बोलावलं वाटते. काही पण बोलता का हो प्रियंका ताई? काही पण नका बोलू. असं काही नाहीये. तुमचे देवर कुठे माझ्या म्हटलं ऐकतात? मी म्हटलं म्हणजे आले. एवढं कुठचं त्यांचं प्रेम आहे माझ्यावर? काही पण नका बोलू. जा तिकडे जा, तुम्हाला वेळ होऊन राहिला. नाही, मी म्हटलं एकटी घरी राहून राहिली. मला वाटलं प्लॅनिंगच केली का कुठे बाहेर वगैरे फिरायला जायचं. नाही बा, तसं काही नाही. पण मला बोर होते उन्हाचं, म्हणून नाही येत आहे मी. बरं, बोर होते का तुले? बरं मग घरात सगळं चकचक आवरून घेऊन ठेवतो. येतोच मग आम्ही. हो ते तर आहेच माझ्याकडे काम. आई म्हटलं याचा फोन आला होता, निघाले ते. आता येते नसती का, जास्त काही वेळ लागत नाही यायले. म्हणजे फोन येऊन पण अर्धा पाऊण तास झाला. आणि त्या मावशी अजून नाही आल्या, सुशीला मावशी. त्याच्याकडे फोन आहे का? फोन करू का द्यायले? मग उशीर होईल ना. मग घरीचा स्वयंपाक करणं किती जीवार येते. मग तुला माहिती आहे बाया किती शिष्ट आहेत माया नंदा. त्याला म्हणजे एकच घोर करतील. मग त्यांच्याच आपल्या भोवती भोवतीला लागेन आपल्याला. त्यांना पाणी देणं, शरबत करणं आणि मग जेवण करणं. लावलं सुशीला मावशीला फोन असेल तर त्याचा नंबर. फोन लावतो ना मी. नाही ना माय, तिच्यावर कायचा फोन आणखीन व तिच्या पोरापाशी आहे. पण पोरा कायचा घरी असते, तुला ते मिस्त्रीच्या हाताखाली काम आले. तिचा फोन सांगू असते. मी तिला सांगून आली ना छाया, ती येते ना बरोबर. हा बाय, वरण भात झाला, भाजी झाली, कढी झाली. आता पोळ्या करीन ते, मग भाजी काढीन. आणि लगे ते तो आणून राहिला. मग काय आणते गोड? तर श्रीखंड आणते का काय आणते? तर झालं मग. बरं पाय बाई, मग काय येतं कसं लवकर आल्या म्हणजे मोकळं ते करते म्हणा पोळ्या सुशीला मावशी. आपण मग त्या बाहेर बसू, हे की नाही? तेच म्हटलं मी तुले. ती बाई की चोट्टी नाही काय मी सुशीला, गरीब आहे होते. तिच्या भरसात मी काही टाकून जातो. तुला माहिती आहे तिने वावरात दगदग केली पहिले काम आले घराला कुलूपी लावणार आहे. तेच पाय माय सगळं, काही टेन्शन नाही तिचं. हो ना. उशीर झाला का? उशीर झाला का म्हटलं उषाबाई? माय सुशीला ये. उशीर झाला नाही झाला दोन्ही आहे. तिच्या आहे ते फोनवर राहील. आता मावशीला फोन लाव. उशीर म्हणजे आता ते निघाले बिचारे पाहुणे. आता माझ्या अर्धात नाही तर स्वयंपाक झाला. पोया राहिले आणि तो राहिलं काढायचं. आणि ते श्रीखंड आणते मग माझ्या पोरगा गजू. कर मग भिजो कोणी पण लाड भर पोया भर
टेन्शन नको घेऊ छाया. मी बातच पोया लाटतो. माया नेहमीचं काम नाही. तुला का माहित नाही का त्या मायले हुशाबाई? हो हो मला माहित आहे. तिचं धाड भरली होती ना व. नंद आहेत ना तिच्या जराच्या शिष्टच आहेत. आता पैशावाल्या आहेत बाई. माहेरी पैशावाल्यांचा सासरी पैशावालीच पडल्या त्या. त्याच्यामुळे त्याला गौरव आहे. आपल्या गरीबाला हळकट पाहतात. पण तोंडानं म्हटलं येतो तर म्हटलं बापा या. उषाबाई मग आंब्याचा रसच काऊन नाही केला हो माय? चांगला लागत होता. आता कसं उन्हाळा आहे पूर्णाची पोळी आंब्याचा रस अजून खुश झाल्या असत्या. हो बिचारे माझ्या ध्यानातच नाही आलं व हे. खरंच व मग पुरण काही टाकलं नाही आता वक्तावर कुठे. मग नाही तर मग आंबे सांगू का मापूर आले श्रीखंड कॅन्सल करतो. आंबेच सांगतो मग. अजून काही टाईम नाही झाला. मी करतो आंब्याचा रस. नाही आई राहू दे आता वेळेवर नको त्याला की करू राहू दे. अव सांगू दे ना छाया. आंब्याचा रस कसा मग सीजनवर राय चांगला राहते ना. त्याच नंदाई खुश होती ना. म्हणे की आंब्याचा रस करायच्या मायच्या घरी. नाही तर नाही पुरणाची पोळी. तशी आजकाल कोणाला पुरणाची पोळी आवडत बी नाही. पण आंब्याचा रस जरूर करा. कसं उन्हाळ्यात आल्या ना त्या मग आंब्याचा रस ना करत काय मग खायतो. नाही आंब्याचा रस करू दे. लावा बाई फोन तुमच्या पोराले. म्हणा आंबेचा आण म्हणा चांगले मस्त मिक्सरातून बात असतं होते. मावशी पण मग घाई नाही झाली पाहिजे ना. नाही होत. आणि तू इथं काय करतो माझ्या गरमीची? जाय तुझ्या पोरीपाशी जाय पंख्यात जाय. इथं आम्ही करतो दोघी जणी. पाय हो असं आवरून चिवरून ठेवलं. आता चांगलं वाटून राहिलं की नाही घर. आता ठेवतीन का माझ्या नावात आनंदा. चांगला मोकळायचा काय बसायला हाय. इथे एक बाज होती ती तिकडे नेऊन ठेवायला लावली मी सकाळून द्यायला. आता चांगलं झालं मोकळं चाकडं. हो चांगलं झालं. आता काल नाव ठेवती जाऊ दे. माय आले वाटते व छाया. आले वाटते बाई. हो आलेच. हा या 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 ताई या. ये प्रियंका. हा इथे लावा ना गाडी सावलीत. हा लावा या या ताई. या या ताई. या बसा पाणी आणते मी. या बाई. या मंदाबाई श्वेताबाई प्रियंका ये बसा बसा. आण छाया पाणी आण सरबत कर. हो चला ना ताई मी पण येतो ना. नाही ग तू बस मी आणते. हो बस बस. आज सारी ना उन्हातून बस. आणि पाहुणे आई ते गाडी लावून राहिली येतात ते. असं असं बसा ना येईन बाई. हो बाई बसतो ना. पाणी आण बाई छाया पहिले लय तहान लागली बापा. पोरी कुठे आहेत ना. पोरी बी आहेत. घ्या ताई शरबत थंड होईल ना. हो घेते ना. बापरे खूपच म्हणजे हे आहे ग. म्हणजे खूपच गरम होत आहे इथे. अरे बापरे. अगं इथे कूलर पण नाही आहे का? कूलर नाही आहे का तुमच्याकडे? ताई ताई कूलर आहे ना. पण ते तिकडे झोपते की नाही मी माझ्या रूम मध्ये तिकडे आतमध्ये तिकडे ठेवला म्हणजे आपल्या आरूसाठी. अच्छा एकच कूलर आहे वाटते. मग सर्वजण एकाच रूम मध्ये झोपता नाही कूलरच्या खाली. झालं यायचं चालू आता. बस आता घरी जायपर्यंत ह्या छायाताईले टाणे टोने मारत राहतात. आता आणि छायाताई खाली मान घालून ऐकत राहते. मलाच काहीतरी बोला लागेल आता मंदात. हो ताई एकच कूलर आहे तो पण आताच आणला आरूसाठी. म्हणजे कसं बाहेर झोपतात ना माझ्या आई बाबा माझा भाऊ. कसं म्हणजे ते खेडेगावात कसं झाडं वगैरे राहतात ना तर काही एवढं आठवत नाही म्हणून. शरबत घेऊन घ्या ना ताई गरम होऊन जाईल ना. का मग कूलर नाही तर फ्रीज पण नसेल नाही. मग हे बर्फ कुठून आणला शरबत करायसाठी? आता घ्या ना शरबत. आम खाऊन ना आम गुठली कशाला गिनता. कुठून आणला काय आणला काय खरं पंचायत करता ताई. प्या शरबत. अरे छाया आरू कुठे आहे? हो आहे ना आरू झोपली आहे ते. तिकडे कूलर आहे ना त्यावर खोलीत जा. झोपली आहे म्हणून आणलं नाही. मग अजून रडील म्हटलं चिडचिड करीन. त्यांनी जाता का तुम्ही तिथं आरू आहे तिथं झोपलेली. फक्त म्हणजे उठवू नका. म्हणजे कसं उठली की चिडचिड करीन ना. उठली की करा मग दिवसभर लाड है ना. येईल घेऊन जा तनू. तुमच्या आईले मावशीले घेऊन जा. एवढा मोठा मेकअप थोपून आला ना त्या तोंडावर करिश्मा कपूर सारखा तो खराब होईल ना. अजून तर कोणीच नाही पाहिलं. आला तर यायले बरीच मेकअप खराब होऊन जाईल. तुमच्या आईले तुमच्या मावशीला घेऊन जा. कूलरची हवा खाऊ घाला जरा. प्रियंका ताटच वाढतं ना. हा बाय आता बस त्यांना आंबे आणले की
की रस करतो आणि ताटच वाढतो. काही लय टाइम नाही ना, आता स्वयंपाक झाला म्हटलं. हो ना आई, पण आमच्या ननद बाईली की नाही लय गरमी होते, या उकडतातच त्या. म्हणून त्याला थंड हवेत ठेवा लागते. तू कर सावकाश, काही भुका नाहीत काही आम्हाला. हा तू कर, मी करतो रस. दादानं आणले का आंबे, मी करतो रस. फक्त ननद बाईले तिकडे रवानगी करू दे मरे कूलरच्या खाली, नाही तर आपल्याला रस करणे सुचणार नाही ना, म्हणून म्हटलं. हो काय, हा बसू दे ना मग कूलर मध्ये. हा बसू दे, बसा बाई मग तिकडे मंदाबाई श्वेताबाई. हा पाहुणे म्हणा तुम्ही जाणार तिकडे, कूलर आहे थंड लागते. जाय छाया तू जाय, हे सराईले घेऊन जाय. प्रियंका थांबते इथं, जा ना. इन बाई तुम्ही बी जा. नाही हो बाई, मी बसतो, मला नाही होत गरमी. या माया पोरीलेच होते बापा, मी बसतो. बाई मग स्वयंपाक कोण केला तर? बाई स्वयंपाक मीच केला, पण पोह्या लाटायला बाई सांगितली होती. कसं छायास म्हणे एकटी किती लाटत बसीन गरमीची, मग बाई सांगितली. झाल्या बिचारी पोह्या झाल्या. फुकटाची भेटली असेल, खेड्यागावात फुकट बाया मिळतातच. आता फुकटाची भेटो की इकटाची भेटो, आपल्याला कायच करा लागते शेताताई. पण एक कूलर घेऊन घ्या तुम्ही इथे. कसं मामी, खूपच गरमी होत आहे. ठीक आहे आम्ही ऍडजस्ट करतो, पण नजरेने ऍडजस्ट करत ना. अरे बापरे किती गरम होत आहे ना. मी फाउंडेशन लावलं, मग पूर्ण फाउंडेशन निघालं. बरं मंदा, ती वेणी तिकडे घे बरं, माझ्या तोंडात लागून राहिली सारी. अरे पाय रे, अरे तुझ्या सासऱ्याचं घर खूपच लहान आहे ना, शाळेसारखं बसावं लागलं, त्याच्यात पण जागा नाहीये. मग मी काय करू? आणि तू कशाला बायांच्या मतात बसला? उठ ना तिथून, मग वेणी लागून राहिली म्हणतं तो, जाय ना बस ना बाहेर. मग आता जसा बारीक हा नानात बाई, एवढी फदाडी मांडी घालून कायले बसा लागते? तुमच्या भावाला जागा राहू द्या ना. तुमच्या भावाला का उन्हाचं घालता काय? बाहेर जाय करतात. बसा उठ जरा, तुम्ही इथंच बसा. जशी मांडी बारीक घाला नानात बाई. हो ग, बारीकच मांडी आहे माझी, जागा कमी आहे. कायले जागा कमी आहे? काय काय त्याच्या मांडीवर बसलो काय आपण? जा उठा, जा तिकडल्या खोलीत तुमच्या भाचीजवळ. थंडी थंडी हवा खायली, चांगली हवा खाला थंडी थंडी, खालून वरून सगळे कडून मस्त मस्त.